हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं मराठी मॅक्रिम आर्ट क्राफ्टमध्ये। आज मी आपल्याला मॅक्रिमपासून बो बनवून दाखवणार आहे। चला तर मग बघू त्यासाठी लागणारे साहित्य। इथे मी 240 सेंटीमीटरचे व्हाईट कलरचे 6 कॉर्ड घेतलेले आहेत। ते या पद्धतीने इथे मी पिनने अटॅच केलेले आहेत। आता इथे मी पहिल्यांदा 4 जे आपले 2 कॉर्ड आहेत त्याला 4 नॉटचे आपण गाठ बांधणार आहोत। त्यानंतर दुसऱ्या बाजूलाचे जे 2 कॉर्ड आहेत त्याला आपण 4 नॉटची पुन्हा एकदा गाठ बांधणार आहोत। सेम प्रोसेस आपल्याला तीच करायची आहे। त्यानंतर आपण हे मधले जे 2 कॉर्ड आहेत त्यामध्ये हे बाकीचे 2 कॉर्ड जे ॲड आहेत ते ॲड करायचे आहेत आपल्याला। या पद्धतीने आपण अटॅच करून 4 नॉटची गाठ बांधून घेणार आहोत। सेम प्रोसेस दुसऱ्या बाजूला आपल्याला करायचे। त्यानंतर आता इथे आपल्याला बाजूलाच 4 नॉटची गाठ बांधायची। मधले 4 कॉर्ड घेऊन पुन्हा त्याला 4 नॉटची गाठ बांधायची। अशा प्रकारे आपले हे 3 4 नॉटच्या गाठी होतील। तर इथे जी आपली लाईन आहे ती 22 लाईन झालेली आहेत। मी इथे काउंट करते। 22 लाईन झाल्यानंतर इथे पुन्हा एकदा आपल्याला मधोमध 4 कॉर्ड घेऊन 4 नॉटची गाठ बांधायची। त्यानंतर तिथेच आपल्याला अजून एक 4 नॉटची गाठ बांधायची। या पद्धतीने त्यानंतर सेम प्रोसेसने आपण जे वरची पट्टी जी बनवून घेतली होती त्याच प्रोसेसने खाली सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करून घ्यायचे।
इथे जो आपला हा बेल्ट आहे तो या पद्धतीने तयार झालेला आहे। तर आता हे जे आपण वरच्या बाजूला गॅप सोडला होता त्यामध्ये हे आपले जे कॉर्ड आहेत एका होलमध्ये आपल्याला 2-2 कॉर्ड ॲड करायचे आहेत। या पद्धतीने मी सर्व कॉर्ड जे आहेत ते ॲड करून घेतलेत। तर इथे आपले हे 12 कॉर्ड आहेत। तरी एका बाजूला 6 कॉर्ड आणि दुसऱ्या बाजूला 6 कॉर्ड या पद्धतीने आपल्याला त्याचं पार्टिशन करायचं आहे। बघा मी वरच्या बाजूचे जे कॉर्ड आहेत या बाजूला घेते, खालच्या बाजूचे कॉर्ड आहेत त्या दुसऱ्या बाजूला ठेवते। अशा प्रकारे आपल्या या एका बाजूला 6 कॉर्ड दुसऱ्या बाजूला 6 कॉर्ड असे कॉर्ड झालेले आहेत। तर आता यामध्ये आपल्याला 4 नॉटच्या गाठी बांधायच्या। तर इथे आता मी एक कॉर्ड घेऊन बाकीच्या सर्व कॉर्डने याला पाइपिंग करून घेते या पद्धतीने। सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या बाजूलाही करून घ्यायचे।
तर आता इथे मी 25 सेंटीमीटरचा एक कॉर्ड घेतलेला आहे आणि हे जे आपल्याला बाकीचे जे होल दिसतात हे सेंटरमध्ये, यामध्ये आपण इथे त्याला ॲड करणार आहोत या पद्धतीने। दुसरं जे होलमध्ये आपण हे दुसऱ्या बाजूचे टोक जे आहे कॉर्डचं ते ॲड करणार आहोत। इथे बघू शकता मी जेव्हा याला क्लोज करते त्यावेळेला या पद्धतीने त्याला शेप येतोय। तर इथे आपण आता या सेंटरच्या होलमध्ये त्याला ॲड करणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला कॉर्ड आपण घेतलेले आहेत करून ॲड, आणि त्यानंतर मी इथे त्याला नॉट बांधते या पद्धतीने, आणि आपण इथे त्याच नॉटला पाइपिंग करून घेणार आहोत। या पद्धतीने आपण त्याला टाइटली खेचून या पद्धतीने गाठ बांधायची आहे। तर इथे आपला मॅक्रमचा बो तयार झालेला आहे। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।